नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेसचा पुढचा टप्पा आता सुरू झालेला आहे. LLB 5 इयरची आजच अल्फाबेटिक मेरिट लिस्ट ही आलेली आहे आणि आता विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की LLB 3 इयरची अशी प्रोसेस केव्हा येणार आहे. तर हे कॅप शेड्यूल केव्हा येणार, मेरिट लिस्ट केव्हा डिक्लेअर होणार, व्हेरिफिकेशन बाबत अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. तर मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. चला तर सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, LLB 3 इयरच्या कॅप रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळाल्यानंतर लास्ट डेट जी होती फॉर्म फिलअप करण्याची ती होती 21/7/2025 आणि ई स्क्रुटिनीसाठी उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजेच 25/7/2025 ही तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची डेट आहे. आणि असं जरी असलं तरी आणखीन बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन हे व्हेरीफाईड व्हायचे आहेत. आपण जर डॅशबोर्ड पाहिला तर 51,334 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म लॉक केलेले आहेत आणि इथं पहा फक्त 38,065 ऍप्लिकेशन हे व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेले आहेत. म्हणजे राहिलेले जे ऍप्लिकेशन आहेत जवळपास 13,000 ऍप्लिकेशन आणखीन व्हेरीफाईड झालेले नाहीत. तर उद्या हा व्हेरिफिकेशनचा शेवट दिवस आहे. उद्या जास्तीत जास्त 2,000 पर्यंत ऍप्लिकेशन व्हेरीफाईड होऊ शकतील. मग आता हा डिफरन्स इतका का आलेला आहे? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फायनल रिझल्ट लागलेला नव्हता, तर त्यांनी काहीतरी मिसमॅच करून डेटा मॅनिप्युलेट करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेतलं. त्यामुळं हे असं झालेलं असू शकतं किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपण अपलोड केलेलं नाहीये. काही विद्यार्थ्यांनी कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकीचं अपलोड केलंय. काही जणांचं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केलेली नव्हती किंवा ज्यांना इतर कास्ट मध्ये त्यांचा समावेश आहे त्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला होता किंवा त्यांची जी ईडब्ल्यूएस ची व्हॅलिडिटी आहे ती संपलेली होती. अशा अनेक कारणामुळे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की 22 तारखेनंतर कुठल्याही विद्यार्थ्यांना लॉग इन करून हे रिजेक्ट झालेले डॉक्युमेंट अपलोड करता आलेले नव्हते आणि त्यामुळे मग ते पार्शली व्हेरीफाईड वगैरे तुमचं असू शकतं. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आता आपण हे शेड्यूल कॅप शेड्यूल पाहणार आहोत, ते केव्हा येणार ते पण सांगणार आहे आणि कसं असणार आहे ते पण आपण डिटेल चर्चा करणार आहोत. पण जेव्हा तुमची अल्फाबेटिक मेरिट लिस्ट लागेल तर तुमच्या नावासमोर फॉर्म कन्फर्म्ड असं येणार आहे. जर हे जे 38,065 विद्यार्थी आहेत त्यांच्या नावासमोर फायनल स्टेटस डॉक्युमेंट स्टेटस कन्फर्म्ड असेल आणि राहिलेले 13,000 विद्यार्थी आहेत त्यांच्या नावासमोर डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा मेसेज येणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांना काय केलं जाईल की अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश झाल्यानंतर एक 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करून त्याच्यामध्ये माहिती भरण्यासाठी दिला जाऊ शकतो. मग आता हे कॅप शेड्यूल केव्हा डिक्लेअर होईल? तर मित्रांनो, 26 जुलैला हे कॅप शेड्यूल डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. आणि हे कॅप शेड्यूल कसं असेल तर साधारणपणे असं हे कॅप शेड्यूल असणार आहे. हे टेंटेटिव्ह मी तुम्हाला डेट सांगतोय. आणखीन ऑफिशियल कॅप शेड्यूल यायचं आहे. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी 30/6 ते 21/7/2025 असा टायमिंग दिलेला होता. ई स्क्रुटिनीसाठी 30/6/2025 ते 25/7/2025 असा टायमिंग दिलेला होता. आणि आज 24 तारीख आहे, उद्या 25 तारीख आहे. तर उद्या हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्याचा शेवट दिवस असणार आहे. त्यानंतर तुमची 26 तारखेला हे आता मी तुम्हाला जसं दाखवतोय तसं कॅप शेड्यूल 26 तारखेला तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. त्यानंतर 27/7/2025 ला अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश होण्याचे चान्सेस आहेत. आणि 27 तारखेला जर अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश झाली तर 28, 29 आणि 30 तारखेला रिसॉल्विंग ग्रॅव्हल्स असणार आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. फॉर्म अनलॉक करून जे काय डॉक्युमेंट स्टेटस तुमचं पार्शली व्हेरीफाईड रिजेक्टेड आलेलं असेल, ज्या कमेंटमध्ये तुम्हाला सूचना दिल्या असतील की तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही ते त्यामध्ये चेंजेस करून घेऊ शकता. आणि हे चेंजेस तुम्ही केल्यानंतर तुमची परत एकदा फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होते. तर त्या लिस्टमध्ये
तुमचं जे तुम्ही करेक्शन केलेले आहेत ते करेक्शन त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि ही लिस्ट साधारणपणे 3 ऑगस्ट 2025 पर्यंत पब्लिश होऊ शकते आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 5/8/2025 पासून सुरुवात होऊ शकते आणि साधारणपणे 3 दिवस 5, 6 आणि 7 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आता हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. इथे भरपूर काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे. आणि हे कॉलेज ऑप्शन कसे भरायचे, याच्यामध्ये काय प्रिकॉशन घ्यायचे, काय काळजी घ्यायची याचा देखील व्हिडिओ आपण चॅनलला लवकरच बनवून आणि जेव्हा हे कॉलेज ऑप्शन सुरू होतील, तेव्हा तुम्हाला लाईव्ह डेमो मी भरून ते कसं भरायचं सिस्टमॅटिक ते सांगणार आहे. तर मित्रांनो असं हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. एक मी एक्सपेक्टेड डेट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मित्रांनो हे जेव्हा ऑथेंटिक पब्लिश होईल लगेच आपल्या चॅनलला तुम्हाला अपडेट भेटून जाईल. तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.